नवीन लागवड असं नाही. आपली जी आता रटून आहे क्रॉप, आता ज्याचं ऊस तुटून गेलेला आहे आणि पाला कुट्टी करून आता बुडके छाटणी करून रासायनिक खताचा डोस टाकणं देखील गरजेचं आहे त्या चरीमध्ये, आणि पुन्हा ती चर बुजवून घेणं. ह्या 2-3 ऍक्टिव्हिटी खूप महत्वाच्या आहेत त्या. कारण हे हा जो ऊस आहे, हा ऊस आपल्याला पहिल्या 3.5-4 महिन्यामध्ये जेवढा चांगला करता येईल, त्यामध्ये फुटव्याची संख्या असेल, मुळांचा जोर असेल, मुळांची कशा रुंदावणं असेल, किंवा कांडीमध्ये एकसमान वाढ असेल, किंवा तुम्हाला रोगाला किडीला जी काय पडतात खोडकिडा वगैरे याला अटकाव आणणं असेल, या सर्व गोष्टी ह्या आपल्या महत्वाच्या गोष्टी असतात येत्या या पहिल्या 3.5-4 महिन्यामध्ये. आणि एकदा 4 महिने पूर्ण झाले की पुढे गेल्यानंतर आपल्याला उसाला तेवढी काळजी घ्यायची गरज पडत नाही. ते झाड स्वतःहून आपलं आपलं सक्षम होते हे करण्यासाठी. म्हणून खत व्यवस्थापन ही खूप महत्वाची गोष्ट आहे की नवीन लागवडीला किंवा खोडव्याच्या खोडव्याला आपल्याला बाळवाणीला खत देणं खूप महत्वाचं आहे. त्यामध्ये नुसतं युरियाच्या 2 गोळ्या टाकल्या तर काम होणार नाही, किंवा फायदा होणार नाही. नुसता युरिया टाकला तर जो कोंब निघल, पहिला कोंब निघल, तो झटाकमच असं वरती जायला चालू होईल. त्यामुळं संतुलित खतांच्या मात्रा ज्या असतं म्हटलं जातं, त्यामध्ये जसं आपण भाजी भाकरी भात पोळी चपाती लोणचं मीठ चटणी असं सगळं घेऊन खातो, तसं ही तुम्हाला पहिल्या फोटोमध्ये दिसतं का, ती ही झाडाची डिश आहे. त्यामुळे तुम्हाला इथं मॅग्नेशियम सल्फेट आहे, युरिया आहे, DAP आहे, पोटॅश आहे, पुन्हा फेरस सल्फेट आहे, झिंक सल्फेट आहे. सगळं हे पिकाची राईसपेट आहे. ही असे आपल्याला राईसपेट पिकाची द्यावं लागेल, तरच तुम्हाला झाड किंवा तुमचं जी झाडाच्या जी कार्यक्षमता आहे ती वाढेल, आणि पर्यायानं आपलं पीक हे निरोगी आणि सक्षम उत्पादनास सक्षम राहण्यासाठी फायदा होईल. त्यामुळं कुठले बी खत देताना जी संतुलित मात्रा म्हटल्या जातात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार. जर आपण ऊस पकडलं, ऊसाला जर आता रटूनसाठी डोस किंवा लागवडीनंतर पहिले बाळवांनीचा डोस पकडला, तर त्यामध्ये तुम्हाला एक 50 किलो DAP, 50 किलो पोटॅश, बरोबर, 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो सूक्ष्म खत बोराकॉल सारखं, प्लस तुम्हाला त्यामध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल, झिंकचं फेरसची कमतरता जास्त जाणवते, नवीन जो कोंब येतो, किंवा रोटून का फळबाचं पीक निघाल्यानंतर जर पहिलं पाणी दिल्यानंतर नवीन कोंब येतं ते पिवळे पडायला चालू होतं, पांढऱ्या पिवळे पडत, ती फेरसची डिफिशियन्सी आहे. फेरस सल्फेट एक 5 किलो, बोरॉन बोरॉन एक 500 ग्रॅम बोरॉन. आणि आपल्या जमिनीमध्ये थोडंसं उदयचा किंवा उन्नीचा प्रॉब्लेम असेल तर फर्टर एक 5 किलो. असं सगळ्यांची चांगली मिसळ करून घेतली. या बाजूला शेतकरी बघा, उजव्या फोटोमध्ये बाजूच्या फोटोमध्ये शेतकरी चांगल्या त्या खतांची मिश्रण करत आहे, आणि हे चांगले एकदा मिसळून तुम्हाला त्या चरीमध्ये टाकून द्यायचं. आणि नंतर पुढे बाळ बांधणी केली तर नक्कीच आपल्याला याचा खतांचा नक्कीच फायदा होतो. धन्यवाद.